नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण TET फर्स्ट पेपर बघणार आहोत। यामध्ये मानसशास्त्राचं बघा काय दिलेलं आहे, योग्य जोड्या लावा। यामध्ये मनोविश्लेषणवाद, वर्तनवाद, समिष्टीवाद आणि ज्ञानरचनावाद आणि इकडे त्यांच्या जोड्या लावायच्या आहे। तर बघा, मनोविश्लेषणवाद सिंगम फ्राईड, वर्तनवाद J.B. वॉटसन, म्हणजे इथं आपल्याला वर्तनवाद J.B. वॉटसन याची जोडी लावायची आहे आणि मनोविश्लेषणवाद सिंगम फ्राईड याच्याशी जोडी लावायची आहे। समष्टीवाद कोहलर आणि ज्ञानरचनावाद वॅगोटस्की। तर बघूया, असाच पुढचा आहे। हे प्रश्न मानसशास्त्रामध्ये आपल्याला करेक्ट माहिती असल्याशिवाय आपल्याला जोड्या लावता येणार नाहीयेत, म्हणून आपल्याला याची माहिती अगदी करेक्टच असायला हवी। आता पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या जुळवा आणि यामध्ये असं दिलेलं आहे, मतिमंदाचा प्रकार आणि बुद्ध्यांक दिलेला आहे। तर बघा, इथं सीमारेषेवरील मतिमंदत्व म्हणजे किती टक्के आहे ते आपल्याला सांगायचं आहे। तर सीमारेषेवरील मतिमंदत्व आहे 70 ते 90%। या पद्धतीनं सौम्य मतिमंदत्व, आता बघा सौम्य मतिमंदत्व हे किती आहे, तर हे आहे 50 ते 70%। मध्यम स्वरूपाचे जे मतिमंदत्व आहे तर ते आहे 35 ते 49%। आणि जे तीव्र स्वरूपाचे मतिमंदत्व आहे ते आहे 20 ते 34%। तर बघा, अशा पद्धतीनं आपल्याला इथं काय करायचं आहे, याच्या जोड्या लावायच्या आहे। पुढचा प्रश्न बघूया, बालकामधील अस्थिव्यंगत्वाचे कारण खालीलपैकी कोणते नाही। बघा, आता इथं अस्थिव्यंगत्व कशामुळे येते त्याचं कारण आपल्याला इथं करेक्ट सांगायचं आहे। तर बघा, या ठिकाणी आहे पोलिओ, दुसरा आहे संधिवात, तिसरा आहे लकवा आणि चौथं आहे न्यूनगंड। बघा, म्हणजे इथं कारण आपल्याला कोणतं नाही हे विचारलंय। अस्थिव्यंगत्व कशामुळे येते आपल्याला हे माहिती आहे, पोलिओमुळे येते, लकव्यामुळे येते, संधिवातामुळे सुद्धा आपल्याला अस्थिव्यंगत्व येऊ शकतं, पण न्यूनगंड हे अस्थिव्यंगत्वाशी याचा काही संबंध नाही, म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिलेलं आहे। तर बघूया पुढचा प्रश्न, गिलफोर्ड या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्तेचे 150 पैलू मांडलेला खालीलपैकी कोणता सिद्धांत आहे। तर बघा, या ठिकाणी बुद्धिमत्तेचा त्रिमितीय संरचना विश्लेषण सिद्धांत हे पर्याय या ठिकाणी अगदी बरोबर